नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. अनंत चतुर्थीला कसे करावे गणेश विसर्जन, बाप्पाच्या निरोपाचे योग्य नियम जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हिंदू धर्मात गणपतीला शुभ आणि सौभाग्याचा देव मानला जातो. त्याच्या उपासनेशी संबंधित गणेश उत्सव आज भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 14व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्थीच्या सणाच्या समाप्ती होणार आहे. या दिवशी गणपतीचे भक्त त्याच्या आराध्य दैवताला पुढील वर्षी पुन्हा एकदा त्याच्या घरी भेट देतील आणि त्यांचे जीवन आनंदाने भरतील या इच्छेने निरोप देतात. हिंदू मान्यतेनुसार ज्याप्रमाणे एखाद्याच्या घरी गणपती ठेवण्याचे नियम आहेत, त्याचप्रमाणे गणपतीला निरोप देण्यासाठी किंवा दुसऱ्या शब्दात म्हणायचे तर त्याचे विसर्जन करण्याचे महत्त्वाचे नियम आहेत. तर चला जाणून घेऊया गणपती विसर्जनाशी संबंधित नियम आणि योग्य पद्धत. तर सर्वप्रथम गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रथम स्नान करून ध्यान करून शरीर व मन शुद्ध करावे व नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून बाप्पा जेथे विराजमान आहेत ती जागा स्वच्छ व शुद्ध करावी. यानंतर गणपतीला गंगेच्या पाण्याने स्नान घालावे आणि त्यानंतर त्यांना तिलक, फुले, फळे, मोदक, दुर्वा इत्यादी अर्पण करावे. यानंतर गणपती बाप्पासमोर दिवा लावून त्यांची आरती करावी. पूजेत झालेल्या चुकांची माफी मागावी आणि तुमच्या आयुष्यात शुभ हो ही कामना करावी. यानंतर बाप्पाचे विसर्जन एखाद्या पवित्र ठिकाणी किंवा जलमंदिरात वाद्य वाजवून करावे. गणपती बाप्पाच्या विसर्जनाचे नियम अशा प्रकारे आहेत. हिंदू मान्यतेनुसार गणपतीचे विसर्जन नेहमी शुभ मुहूर्तावर करावे. गणेश विसर्जनाच्या दिवशी काळे कपडे घालू नये. गणपतीच्या पूजेत अर्पण केलेले सर्व पूजेचे साहित्य गणपतीसह विसर्जित करा. जर तुम्ही गणपतीला नारळ अर्पण केला असेल तर तो कधीही फोडू नये, तर संपूर्ण तीर्थक्षेत्राच्या पाण्यात तो टाकून द्यावा. गणपतीची मूर्ती कोणत्याही जलदेवस्थानात टाकू नका, तर आदरपूर्वक पाण्यात विसर्जित करा. गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करताना खोल पाण्यात जाऊ नका. गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी करा. जर तुमची मूर्ती लहान असेल तर ती तुमच्या घरातील टबमध्ये विसर्जित केल्यानंतर तुम्ही तिचे पाणी आणि माती एखाद्या भांड्यात किंवा उद्यानातील वनस्पतीमध्ये टाकू शकता.